छत्रपती संभाजीनगरमधील सातवाहन ते मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक ठेव्याची दयनीय अवस्था झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक दशकं शिवरायांच्या नावावर राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना ऐतिहासिक वारशाचा विसर पडलाय असं दिसतंय। संभाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये वाळवीचं साम्राज्य पाहायला मिळतंय। 25 वर्षांपूर्वी त्याचं रंगकाम केलं गेलं होतं। संग्रहालयामधील अनेक वस्तू आर्द्रता आणि पाण्याच्या गळतीमुळे खराब झालेल्या आहेत। ऐतिहासिक वारशाचं जतन करण्यासाठी सरकारी मदतीची नितांत गरज आहे। संग्रहालयामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी। आणखी माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत सचिन जिरे यांच्याकडे। सचिन, आता या ऐतिहासिक ठेव्याचं तातडीने जतन करण्यासाठी किंवा वाळवी आणि गळती थांबवण्यासाठी काय योजना आखल्या जात आहेत? कारण की खूप वेळ झाला, 25 वर्ष हा खूप मोठा कालावधी होतोय। नक्की श्रद्धा, या ठिकाणी ऐतिहासिक पुरातन वस्तू ठेवण्यात आलेल्या आहे, मात्र त्याकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष आहे। इतिहासप्रेमींकडून या संताप व्यक्त केला जातोय। आपल्यासोबत आहे इतिहासाचे अभ्यासक संकेत कुलकर्णी आहेत, ज्यांनी यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलूयात। कायचा अनुभव आलेला आहे तुम्हाला या आता? साधारण 1965 पासून डॉक्टर शांतीलाल पुरवार यांनी हा सगळा संग्रह जमावला होता आणि ज्यावेळी संग्रहालयाची स्थापना झाली त्यावेळी शिवकालीन वस्तू त्यामधल्या निवडून 3000 वस्तू त्यांनी या संग्रहालयाला कुठल्याही अपेक्षेशिवाय दिल्या। मात्र या संग्रहालयामध्ये ज्या वस्तू आहेत त्याचं मोल आज अगदी कोट्यवधी रुपयांचं असलं आणि संग्रहालयाचं नाव जे आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय आणि त्याच्या आतमधली जी श्रीमंती आहे पुराण वस्तूंची, त्या श्रीमंतीची किंमत मात्र आपल्या महानगरपालिकेला नाही आहे। आतमधल्या वस्तूंना वाळवी लागलेली आहे। अनेकदा जिथलं जे वस्त्रदालन आहे त्या वस्त्रदालनातली दुर्मिळ वस्त्र, पैठण्या, शालू, शेले जे आहेत, जे शिवकाळात कदाचित मोठमोठ्या लोकांनी सरदारांनी वापरलेले असतील, ते सगळे त्या वाळवीच्या भीतीने काढून ठेवावे लागलेले आहेत। आतमध्ये जुने मजहर आहेत, जुने दस्तऐवज आहेत, जुनी फरमानं आहेत। त्या फरमानाचे दौलताबादी कागद 500-500 वर्षांपासून ज्याला काही झालं नाही ते या वाळवीच्या भीतीने काढून गुंडाळून ठेवावे लागलेले आहेत। एक वेळ अशी कदाचित येऊ नये की महानगरपालिकेला हे संग्रहालयातले सगळ्या ऐतिहासिक वस्तू या वाळवीच्या भीतीने गुंडाळून संग्रहालय बंद करण्याची वेळ यावी। अशी वेळ येण्यापूर्वी महानगरपालिकेनं याची दुरुस्ती केली पाहिजे असं आम्हाला वाटतं। कुलकर्णीजी, इथले जे संचालक आहे ते हतबल होऊन म्हणतात की केवळ 1.5-2 लाख रुपये वर्षाला खर्च आहे। मी अनेक वेळा पत्रव्यवहार केलेले आहे, मात्र महानगरपालिका जी आहे ती काहीच लक्ष देत नाहीये। खरं आहे, आम्ही बऱ्याच वर्षापासून बघतो की हे संचालक जे आहेत ते मानद संचालक आहेत। खरं तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की इथली स्वच्छता ठेवावी, कुठेही कीड वाळवी लागणार नाही ऐतिहासिक वस्तूंना, याच्यासाठी तिथे पेस्ट कंट्रोल केलं पाहिजे। पण अनेक वर्षांपासून बघतो की हे मानद संचालक जे आहेत श्रीप्रकाश पुरवार, हे स्वखर्चानं या सगळ्या वस्तू, अगदी झाडू खराट्यापासून वस्तू स्वखर्चानं त्यांना आणाव्या लागतात आणि संग्रहालयात जी आज स्वच्छता आहे ती ठेवावी लागते। पण कुठल्याही संग्रहालयामध्ये जगामध्ये जिथे ऐतिहासिक वस्तू आहेत, पुराण वस्तू आहेत, दुर्मिळ वस्तू आहेत, त्याच्या कॉन्झर्वेशनसाठी जे वेगवेगळे प्रयत्न केले जातात, विशेष कॉन्झर्वेशन ब्रांच तिथे असतात, त्याचं शास्त्रीय पद्धतीने जतन आणि संवर्धन केलं जातं। मात्र आपल्याकडे असं काहीही होताना दिसत नाही आहे। त्या वस्तूसुद्धा धूळ खात पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हे संचालक जे स्वतः संग्राहक सुद्धा आहेत ते हतबल झालेले आहेत। श्रद्धा, मी दुसरं एक सांगतो, जशी आपली पुढारी न्यूजने सकाळी बातमी दाखवली की या पुराण वस्तू संदर्भातल्या वाळवी लागली आहे, कुठेतरी हा ठेवा जो आहे तो नायनाट होण्याच्या मार्गावर आहे। त्यानंतर शिवप्रेमी देखील दाखल झालेले आहेत या ठिकाणी। काही शिवप्रेमी, त्यांच्याशी बोलूयात। कोटकर जी आहेत ते या ठिकाणी आले आहेत। काय तुम्हाला म्हणणं होतं? सर्वांना जय शिवराय। मी पुढारीची न्यूज बघितली आणि जे दुर्लक्ष होतं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या वस्तूंकडे, अतिशय दुर्दैवी प्रकार आहे। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता मिळवायची आणि त्याला वाळवी लागणार। ही वाळवी ह्या तोफेला तर लागलेली आहेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तूला वाळवी लागलेली आहेच, परंतु या राजकारण्यांच्या बुडाला पण वाळवी लागलेली आहे, यांच्या खुर्चीला पण वाळवी लागलेली आहे। येणाऱ्या काळात जनतेने यांना योग्य जागा दाखवली पाहिजे आणि मी या सरकारचा निषेध करतो, महानगरपालिकेच्या मनपा आयुक्ताचा निषेध करतो। मनपा आयुक्त एकीकडे लोकांचे घरं पाडण्यामध्ये मशगूल आहेत, परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर हा महाराष्ट्र उभा आहे ते जे वस्तू संग्रहालय आहे त्यात दुर्लक्ष होतं आहे, यांचा आम्ही निषेध करतो। आणि तात्काळ जर तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं नाही तर तुमच्या तोंडाला पण काळं लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही। संतप्त प्रतिक्रिया आहे। छत्रपती शिवरायांच्या काळातली जी पुरातन वस्तू आहे त्यांना वाळवी लागल्यानंतर अशा संतप्त प्रतिक्रिया आता छत्रपती संभाजी नगर मधून उमटत आहे। श्रद्धा,
अगदी लवकरात लवकर निधी मिळावा आणि हा जो ऐतिहासिक ठेवा आहे तो दुरुस्त व्हावा, तशी मरम्मत लवकर व्हावी ही अपेक्षा. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सचिन.